नमस्कार मित्रांनो. आज मंगळवार 24 फेब्रुवारी 2026. आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांसाठी धक्कादायक दिवस ठरला आहे. आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स तब्बल 800 अंकाने कोसळला, तर निफ्टी 25,500च्या खाली घसरला आहे. अचानक एवढी मोठी घसरण का झाली? चला तर मग सोप्या आणि सरळ भाषेत कारण समजून घेऊया. पहिलं कारण आहे आय-टी शेअरमध्ये जोरदार विक्री. आज इन्फोसिस, टी-सी-एस, विप्रो, सी-एल टेक सारख्या मोठ्या आय-टी कंपन्यांच्या शेअरमध्ये प्रचंड विक्री झाली. एआय टेक्नॉलॉजीमुळे पारंपरिक आय-टी कंपन्यांच्या भविष्यातील कमाईवर दबाव येईल अशी भीती गुंतवणूकदारांना वाटते. दुसरं कारण आहे रुपयाची मोठी घसरण. आज डॉलरच्या तुलनेत रुपया जवळपास 91 रुपयापर्यंत घसरला. रुपया कमजोर झाला की परदेशी गुंतवणूकदार पैसे काढून घेतात आणि त्याचा थेट परिणाम शेअर बाजारावर होतो. तिसरं कारण आहे कमजोर जागतिक बाजार. अमेरिकन बाजारातील मोठी घसरण झाली. आशियाई बाजारही लाल निशाणात बंद झाले. त्यामुळे भारतीय बाजारातही नकारात्मक वातावरण निर्माण झालं. चौथं कारण आहे कच्च्या तेलाच्या किमती वाढ. क्रूड ऑइलचे दर $72वर गेले आहे. यामुळे महागाई वाढण्याची चिंता निर्माण झाली आहे आणि बाजारावर दबाव आला आहे. आणि पाचवं कारण आहे निफ्टी विकली एक्सपायरी. आज एक्सपायरी असल्यामुळे बाजारात मोठे चढ-उतार दिसून आले. यामुळे घसरण अधिक तीव्र झाली. मित्रांनो, अशा घसरणीत घाबरून निर्णय घेऊ नका. दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी ही घसरण संधी ठरू शकते. तुमचं मत काय आहे? आजची घसरण खरेदीची संधी वाटते का? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा सोप्या भाषेत बाजार अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.